सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शिवा काशीद ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की शिवा काशीद पण आता शिवबाराजांना सामील झाला होता आणि त्यांच्या कामासाठी तयारी करत होता. तिकडे आदिलशाहीतही खूप गोंधळ माजला होता. जुमलेदार, वतनदार, देशमुख, गडकरी, पाटील ही मंडळी जनतेवर जसा अन्याय अत्याचार करीत होती तसेच त्या आदिलशाहीलाही लुबाडत होते. पूर्ण कर वसूल केल्यावरही अर्धा कर दडपत होते आणि वसुली झालीच नाही, दुष्काळ पडला अशा सबबी सांगत होते. याचप्रमाणे ही मंडळी ऐशारामी, चंगळवादी, भोगवादी झाली होती. गड किल्ल्यांकडे लक्ष न देणं, प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करून रंगमहालात नशेत चूर होऊन नाचगाण्यात दंग होत होती. या गोष्टी आदिलशहाला कळत होत्या. त्यामुळे शिवाजीराजे त्यांच्या जहागिरीत बंदोबस्तासाठी जी कृत्य करत होता ती आदिलशहाच्या विरोधात असली तरी तोही प्रांत त्याच्या अखत्यारीतला होता आणि शिवबा जहागीरदाराचे पुत्र होते. शहाजीराजे आदिलशहाचे प्रमुख सरदार असल्यामुळे तो दुर्लक्ष करत होता. त्याच्या दरबारातही बेदिली होती. शहाजीराजे सोडले तर दुसरा पराक्रमी सरदार नव्हता आणि जे होते त्यांचे आपापसात मतभेद होते. दिल्लीचा मोगल निजामशाही गिळून बसला होताच, आता त्याचं लक्ष आदिलशाही आणि कुतुबशाहीवरती होतं. कोणता सरदार मोगलाला सामील होईल याचा भरोसा नव्हता. त्या मनाने शिवाजी बरा असं त्याला वाटत होतं, किंवा प्रकरण नगण्य समजत होता म्हणा. त्याला शिवाजीराजांकडं बघायलाही सबड नव्हती. याचं कारण स्वतः आदिलशहा चंगीभंगी होता, सदैव नशेत चूर असायचा. बायकांचा त्याला अतोनात नाद होता. आपण सम्राट असल्यामुळं कोणी आपल्या विरुद्ध बोट वर करणार नाही असं तो समजत होता. रयतेकडे त्याचं लक्ष नव्हतं. हिंदू प्रजा आपली गुलाम समजत होता. सारा वसुलीच्या रूपामध्ये भरपूर दौलत खजिन्यात जमा होत होती. त्याचा वजीर मुस्तफा खान, शहाजीराजे आणि रणदुल्ला खान यांचेबद्दल त्याचे सतत कान भरत असे. त्यामुळे शहाजी राजा जरी खूप हुशार होते तरी देखील आदिलशहाची स्थिती द्विधा असायची. शहाजीराजे आणि त्यांचे मित्र रणदुल्ला खान इकडच्या बातम्या शिवाजीराजांना कळवीत असत. शिवाय राजेंचे गुप्तहेर खातेही सतर्क होतेच. हे लोक राजांना खडा माहिती पुरवत असल्यामुळे राजे आपले जाळे व्यवस्थित टाकत होते. शिरवळला आदिलशहाचं एक ठिकाण होतं. ठाणं त्याचं. त्या ठाण्याचा अंमलदार अमीन होता. तो अय्याशी आणि आळशी होता. राजांचं लक्ष या ठाण्याकडे गेलं. एवढं हे ठाणं आलं की तिकडचा भूभाग ताब्यात येणार होता आणि एके दिवशी भल्या पहाटेस राजांची एक तुकडी गड उतरून शिरवळ ठाण्याकडे रवाना झाली. ठाण्यावर अचानक हल्ला झाल्यामुळे झोपेत असलेला अमीन राजेंना शरण आला. कसलाही रक्तपात न होता शिरवळचं ठाणं ताब्यात आलं. शिरवळ ठाण्याचा बंदोबस्त आणि व्यवस्था लावून राजे माघारी फिरले. पुण्यापासून पश्चिमेला काही अंतरावरच शहाचा कोंडाणा नावाचा गड होता. पलीकडे राजगड, चाकण, तोरणा स्वराज्यात असताना कोंडाणा शहाकडे असणं राजांना रुचेना. पण हा गड जिंकणं शक्य नव्हतं. रक्तपात घडला असता. शिवाय राजांच्याकडे तेवढं सैन्यबळही नव्हतं. त्यांचा एक माणूस लाख मोलाचा होता. एकही मोहरा इरेला न पडता राजांना विजय हवा होता. गडाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी शिवा आणि इतर बहुरूपी बेमालूमपणे गडावर जाऊन आले. त्याचवेळी राजांनी गडकऱ्यांशी बोलणंही सुरू केलं होतं. गड मजबूत, दिसायला सिंहासारखा होता. गडाचा किल्लेदार मुसलमान होता. त्याला भरपूर लाच मिळाल्यावर त्यानं गड मावळांच्या ताब्यात देऊन मोकळा झाला. तो गडावर भगवस निशाण फडकू लागलं आणि गडाचं नाव ठेवलं गेलं सिंहगड. एकीकडे राजे एक गड काबीज करत असले तरी त्यांचं रयतेवरील दुर्लक्ष बिलकुल कमी झालं नव्हतं.
न्यायनिवाड्याचे काम स्वतः जातीनं आऊसाहेब करत होत्या. या कामी राजांना जशी सवड मिळेल तसे लक्ष ते घालत होते आणि राजेंचे लक्ष गेलं पुरंदर किल्ल्याकडे. हा किल्ला सासवडपासून काही अंतरावर होता. हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. पुरंदर अतिशय मजबूत आणि मोक्याच्या जागी होता. हा किल्ला ताब्यात आला तर सुप, बारामती, इंदापूर, पुणं, शिरवळ या सगळ्या मुलखावर नजर ठेवता येणार होती. स्वराज्याला आणखी बळकटी प्राप्त होणार होती. हेरांकडून नवनव्या बातम्या येत होत्या. त्यानुसार धोरणं आखली जात होती. शिवा काशीदला पुण्याला येऊन बरेच दिवस झाले होते. राजेंचा शिरेदार व्हायचं स्वप्न उरी घेऊन तो आला होता. पण इकडे आल्यावर त्याला कळलं की स्वराज्यासाठी सगळेच झटणारे होते. स्वराज्याचा पायाचा दगड व्हायचं त्यानं ठरवलं. तो घरून निघाला तेव्हा त्याची पत्नी पारू तिनं तो बाप होणार असल्याची गोड खबर दिली होती. त्यालाही आता 6-7 महिने झाले होते. तेव्हा दिवाळीनिमित्त घराकडे जाऊन यावं असं त्याच्या मनानं घेतलं. शिवानं सरळ बाजीकाकांना गाठून आपला मनसुबा सांगितल्यावर लगेच बाजी पासलकरांनी त्याला जाण्याची अनुमती दिली आणि सरकारबंदी लहान थैलीही. त्यानं उघडून पाहिलं तर त्यात काही नाणी आणि सुवर्ण मोहरा होत्या. इतकी काळजी घेतात हे पाहून शिवाला अगदी गलबलून आलं. शिवा विचार करू लागला, आपण जर एखाद्या शाही फौजेत असतो तर कोणी दखलही घेतली नसती. दिवाळीला गावाला जाणार, घरी बायको, वडील, इतर लोक वाट पाहत असतील. आपल्याला पाहून त्यांना केवढा आनंद होईल. शिवाजीराजांच्या फौजेतून आला म्हणून शेजारी पाजारू कौतुक करतील आपलं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शिवा पन्हाळाकडे निघाला. अंतर बरंच होतं. घरी पोचायला बरीच रात्र झाली होती. एवढ्या रात्री दार कोण ठोठवतं म्हणून पारूला नवल वाटलं. पारूचे दिवस भरत आले असल्यामुळे मदतीला तिनं आईला बोलावलं होतं. ती म्हणाली, आई, दार वाजतंय, बघ कोण आलंय ते. अगं पारू, तुझा नवरा तर नसेल? होय ग, असू शकतात. तिच्या आईनं हातात भाला घेऊन भीत भीत दार उघडलं. अगं बाई, जावई तुम्ही होय? आपल्या आवाजाने कोणी जागं व्हायला नको म्हणून शिवा पटकन आत आला आणि दार बंद केलं. जवळच्या बाजल्यावर विसावला. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. दोघा पती पत्नी थोडा हास परिहास झाला. मग त्यानं आणलेले 2 लुगडी पारूकडे देत म्हणाला, एक तू ठेव, दुसरं तुझ्या आईला दे. शिवबा राजांचं कौतुक दोघेही मायलेकी अगदी मन लावून ऐकत होत्या. गप्पा गोष्टीत दिवस कधी उजाडला कळलंच नाही. दिवाळीचे 4 दिवस कसे निघून गेले समजलंही नाही. अखेर जायचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच आवराआवरीला सुरुवात झाली. पारूला म्हणाला, स्वतःची काळजी घे. शेजारच्या सुईणीला सांगून ठेवलंय आणि काय झालं ते गुरवला सांग, तो कळवेल मला. सर्व सूचना देऊन शिवाने घोड्यावर मान टाकली. पारू भरल्या डोळ्यांनी तो दिसेनासा होईपर्यंत गेल्या वाटेकडे पाहत होती. शिवा पुन्हा कामावर रुजू झाला आणि त्याला कळलं की राजांनी पुरंदरगडावर कब्जा केला. शिवा काशीद आणि शिवबा राजांच्यामध्ये दिसण्यात जरी साम्य असलं तरी दोघांमध्ये फार मोठा फरक होता. राजांची नजर धारदार, बेधक, पाणीदार होती, तर शिवाची नजर मवाळ आणि आज्ञाधारक होती. उंचीतही थोडाफार फरक होता. सैन्याचे विविध प्रकारचे शिक्षण चालायचे, जसे की तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, धनुष्याची नेमबाजी, घोडेस्वारी. त्याचबरोबर डोंगराच लगतचा अवघड आणि दुर्गम वाटा चढून जाणं, उभ्या ताशीव कड्यांवरून वर चढणं, उंचावरून खाली उड्या मारणं, दोराच्या साहाय्याने कडे चढणं इत्यादी प्रकारचं प्रशिक्षण जसं सैन्याला दिलं जायचं तसंच शिक्षण गुप्तहेरांसाठी सुद्धा अतिशय दुर्गम ठिकाणी चालत असे. संबळ वाजवून दूरच्या सहकाऱ्यांकडून खुणेद्वारे माहिती मिळवणे, वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढून एकमेकांना संदेश पोचवणे वगैरे प्रकार अगदी सहज आणि हसत हसत खेळत चालत असत. ज्याच्यात जी कला असेल त्याचा उपयोग करून नवीन धाडस करून दाखवायचं. 12 मावळ्यातील प्रत्येक खेड्यातील तरुण राजांचा सैनिक बनला होता. या पोरांजवळ नवा जोश, नवा उत्साह भरपूर होता.
पण लढण्याचा अनुभव नव्हता. प्रत्यक्ष शत्रूशी 2 हात करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच लोक राजांकडे होते. त्यांनाही अद्याप युद्धाचा प्रसंग आला नव्हता. तोरणा, कोंढाणा, राजगड, पुरंदर, सुभानमंगल, चाकण आणि त्या भोवतीचा पुणे, सुपे, बारामती, इंदापूर, शिरवळ, मावळ हा सारा मुलूक स्वराज्यात आला असला तरी हे सर्व युक्तिप्रयुक्तीने, समझोत्याने घडवून आले होते. किरकोळ झटापटी झाल्या होत्या इतकंच. खरे युद्ध या वीरांनी अद्याप पाहिलं किंवा अनुभवलंही नव्हतं. त्या सर्वांना राजांचे कसलेले अनुभवी सरदार प्रशिक्षित करत होते. त्यांचे कडून कसून सराव करून घेत होते. आता सैनिकांची संख्या 5,000वर पोचली होती. जावळी प्रांत आणि किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी आऊसाहेब, राजे आणि प्रधानमंडळ विचारविनिमय करीत होते. त्याचबरोबर संरक्षण व्यवस्था, खर्च, न्यायनिवाडे, जनतेची गाऱ्हाणी, अडीअडचणी यांच्याकडेही आऊसाहेबांचं दुर्लक्ष झालं नव्हतं. देहूचे संत तुकाराम महाराजांची बरीच प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या कीर्तनाला कधीकधी आऊसाहेब आणि राजे आवर्जून जात असत. एकदा राजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आले होते. सोबत त्यांचे मावळेही होते. राजे साधारण पोशाख करून प्रेक्षकांमध्ये कीर्तन ऐकण्यात दंग झाले होते. राजे कीर्तनाला आलेले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत ही गोष्ट तुकाराम महाराजांना माहीत होती. राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं तरी आदिलशाही सरदारांचा अंमल अद्यापही होताच. राजांनी किल्ले घेण्याचा सपाटा सुरू केल्यापासून मित्रा, रहीमसारखे पाताळयंत्री सरदार राजेंचा सूड घेण्यासाठी टपूनच होते. हा मुलूक आदिलशाहीचा असल्यामुळे त्यांचा सर्वत्र संचार होता. तुकोबारायांच्या कीर्तनाला शिवाजीराजा आल्याची खबर त्यांना समजली. कीर्तन विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होतं. त्यांनी त्या मंदिराला वेढा टाकला. तुकोबांनी अभंग घेतला होता. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दाऊनी वैर्याच्या कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. आता या कीर्तनामध्ये काय होतंय पुढे हे आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर मालिका त्यांनी मला वाचायला दिलेली आहे. धन्यवाद मीनाक्षीताई. उद्या आपण भेटणारच आहोत पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.